Okay, so let's see. बघा प्रॉब्लेम काय दिलेला आपल्याला. The directors of Delta Limited are considering the purchase of a machine to replace machine which has been operation for last 5 years. The details relating to the available alternative machines are as follows. ओके, सो आपल्याला लास्ट 5 इयरची काय दिली मशिनरीची सांगितली, आपल्याला ऑपरेशन त्याची कॅल्क्युलेट करायची आहेत, कोणती मशीन इफेक्टिव्ह आहे. सो दोन मशीन दिल्यात आपल्याला, ओल्ड मशिनरी अँड न्यू मशिनरी. त्याच्यामुळे तुम्हाला परचेस प्राइस दिलेली आहे ओल्ड मशिनरीची 2 लाख अँड 3 लाख. ठीक आहे, 2 लाख फॉर ओल्ड मशिनरी, 3 लाख फॉर न्यू मशिनरी. त्याच्यानंतर पॉवर पर इयर 10,000 अँड 22,500. नंतर कन्झ्युमेबल स्टोर per year 30,000 and 37,500. Other charges per year 40,000 and 45,000. त्याच्यानंतर वेजेस पर रनिंग आवर दिलेले तुम्हाला 15 and 26.25. तुम्ही इथं बघू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे सेलिंग प्राइस पर युनिट. आता सेलिंग प्राइस तुमची किती आहे 6.25 6.25. ओल्ड मशिनरी सुद्धा सेम, दोन्ही मशिनरीला काय आहे सेमच आहे. त्याच्यानंतर इस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन किती आहे, मशीनची लाईफ 10 इयर्स दिलेली आहे, बरोबर आहे. त्यानंतर मशीन रनिंग आवर्स पर इयर 2000 आवर्स अँड 2000 आवर्स. अँड युनिट ऑफ आउटपुट पर आवर दिले तुम्हाला 24 युनिट अँड 36 युनिट्स. अँड टॅक्स 40% ऑफ नेट. म्हणजेच काय दिलेले आपल्याला की आपल्याला नेट प्रॉफिट टॅक्स किती काढायचं आपल्याला 40% काढायचं आहे. तर हे सगळं आपलं काय आहे गिवन इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर सांगितलं त्यांनी असं, assuming that the above sales and cost of sales hold of good the entire economic life of the machine, suggests which are the two alternatives should be preferred using average rate of return. It means our ARR. Depreciation has to be charged accordingly straight line method. SLM method ने काय करायचं आपल्याला याच्यावरती डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायची आपली प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट जी आहे ती प्रिपेअर करायची आहे. प्रिपेअर करून दाखवतो स्टेटमेंट. दिसते का ब्लॅकबोर्ड? ब्लॅकबोर्ड दिसते का वैभवी? हो सर. ओके, सो पुढे बघ आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला सोल्युशन दिले त्यांनी पर्टिक्युलर्स. त्याच्यानंतर ओल्ड मशीन्स. ओके, आता ओल्ड मशीन मध्ये 2 पार्ट दिलेले आहेत आपल्याला ओल्ड मशीन साठी. सो ओल्ड मशीन. ओके, आणि त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या कॉलम मध्ये करायचं आहे. म्हणजे डायरेक्ट अमाऊंट इथे दिलेली आहे ती, आणि त्याच्यानंतर त्याची पूर्ण टोटल, बरोबर आहे. सो हे झालं ओल्ड मशीन साठी. आणि इथून जे घ्यायचं आपल्याला पुढे ती आपली राहणार आहे न्यू मशीन. ओके, सो हे त्याचं आपल्याला टोटल काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला अॅन्युअल सेल जो दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये तुम्ही वरती बघू शकता. ओके, सो आपल्याला अॅन्युअल सेल टोटल जो आपल्याला दिलेला आहे आपले सेल्स युनिट ती किती आहे 2000 दिलेले. बघा इथे तुम्हाला खाली दिलेले आहेत मशीन रनिंग आवर्स पर इयर, बरोबर आहे. किती आपले आहेत तर 2000, बरोबर आहे. मल्टिप्लाय बाय आपले सेलिंग युनिट्स किती दिलेले आहेत, युनिट्स ऑफ आउटपुट पर आवर किती आहे आपलं 24. सो कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला काय करायचं इथे घ्या तुम्ही सेल्स. त्याच्यानंतर आता आपल्या दोघांनी काय दिले टोटल आपले अॅन्युअल सेल्स, बरोबर आहे. आपले अॅन्युअल सेल्स आहे 2000 युनिट्स. ओके, 2000 युनिट्स मल्टिप्लाय बाय आपले टोटल अॅन्युअल जे दिलेले आहेत म्हणजे का आउट पर आवर्स किती आहे आपले 24. सो मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय आपले टोटल आवर्स म्हणजेच कोणते की दिलेले जे आहेत आपल्याला
ह्याचे हे करताना सेलिंग प्राइस काढण्यासाठी ते 6.25 मल्टिप्लाय बाय 6.25. सो आपल्या इथे काय येणार आहे आन्सर. म्हणजे काय की सेलिंग युनिट जी दिलेली आहेत, पुन्हा एक तुम्हाला सांगतो, सेल्स मल्टिप्लाय बाय सेल्स म्हणजे कोणते युनिट्स, मशीन रनिंग पर आवर्स 2000 युनिट्स मल्टिप्लाय बाय आवर आउटपुट पर आवर युनिट किती आहे 24 आहे, बरोबर आहे. सो 2000 मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय आवर टोटल सेलिंग युनिट्स म्हणजे सेलिंग प्राइस युनिट जे आहेत ते, मग ते कॅल्क्युलेट करायचे आहेत तुम्हाला. म्हणजे कॅल्क्युलेट करून दाखवतो मी कसे तर ते बघा. पाहिजे कॅल्क्युलेट तुम्ही करून बघू शकता. इथे बघा 2000 मल्टिप्लाय बाय किती दिले आपल्याला युनिट्स टोटल इथं 24 मल्टिप्लाय बाय 6.25 किती भेटले टोटल युनिट जे आपले आले ते भेटले आपल्याला 3 लाख. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. सो इथे तुम्हाला किती आन्सर येणार आहे 3 लाख. ओके, हे काय झालं तुमचं अॅन्युअल सेल झाला. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला प्रत्येक सेल प्रत्येक जी अमाऊंट आहे ती आपल्याला काय करायची आहे लेस करत जायची आहे. सो लेस हे करत असतात. आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आता ओल्ड मशिनरी ह्याच्यानंतर आपल्याला न्यू मशिनरीचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, बरोबर आहे. पण न्यू मशिनरीचे युनिट सुद्धा काय दिलेलं आपल्याला सेमच दिलेलं आहे 2000 युनिट्स. त्याच्यानंतर आपल्याला जे खाली दिले त्या लोकांनी युनिटच्या नंतर आपला युनिट आउटपुट पर आर किती आहे फॉर न्यू मशिनरी साठी ते बघू शकता तुम्ही 36 मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय आवर सेलिंग प्राइस काय आहे बोथ साठी सेमच आहे, बरोबर आहे 6.25 6.25. सो कॅल्क्युलेट करा कॅल्क्युलेट बघा किती आन्सर येत आहे 2000 मल्टिप्लाय बाय बरोबर आहे किती युनिट तुम्हाला टोटल इथं 2000 मल्टिप्लाय बाय डायरेक्ट म्हणजे कॅल्क्युलेट करता डायरेक्ट करा 2000 मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय 6.25 किती आला तुमचं टोटल आन्सर 4,50,000. सो टोटल आन्सर तुमचं जे आहे 4,50,000. ओके, हे झालं तुमचं न्यू मशिनरीसाठी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे लेस करत जायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लेस काय करणार तुमचं दिलेलं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. ओके, सो डिवाइड बाय डीएम लेस डायरेक्ट मटेरियल डीएम. आता डीएम ची आपल्याला टोटल युनिट्स किती दिलेले आहेत बघा प्रॉब्लेम मध्ये. आता घेताना काय करायचं आपले डायरेक्ट मटेरियल काढताना आपले मशीन रनिंग पर आर आहेत ते आपल्याला काय करायचे ऍज इट इज घ्यायचे, बरोबर आहे. जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत किती आहे ते तुमचे 2000 मल्टिप्लाय बाय आवर टोटल युनिट्स ऑफ आउटपुट किती आहे ते 24. ओके, त्याच्यानंतर मल्टिप्लाय बाय त्याचे आता जे दिले पण डीएम चे ते इथे तुम्हाला दिलेत बघा मटेरियल कॉस्ट पर युनिट म्हणजे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट पर युनिट त्याची किती आहेत 2.5 बोथ साठी सेमच आहे. सो ते करत असताना तुम्हाला काय करायचं फक्त 2000 म्हणजे आपले युनिट्स. ओके, कोणते युनिट्स घेतले जे आपल्याला शेवटला दिलेले आहेत मशीन रनिंग पर आवर ते, बरोबर आहे 2000 युनिट मल्टिप्लाय बाय आवर युनिट आउटपुट आवर्स तोच घ्यायचा आहे 24 मल्टिप्लाय बाय. आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला फक्त डायरेक्ट त्यांनी दिलेले आहेत मटेरियल कॉस्ट पर युनिट प्राइस ती घ्यायची मल्टिप्लाय बाय 2.50 करून बघा कॅल्क्युलेट किती आन्सर येतं 2000 मल्टिप्लाय बाय 24 मल्टिप्लाय बाय 2.50 किती आला 1,12,000 सॉरी 1,20,000 एवढं तुमचं काय आलं आन्सर येतं फॉर डायरेक्ट मटेरियल ओल्ड मशिनरीसाठी 1,20,000. बघा कॅल्क्युलेट करून येते का एवढा आन्सर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय न्यू मशिनरीची कॉस्ट काढायची आहे. सो न्यू मशिनरीला सुद्धा काय असणार आहे त्याची आउटपुट युनिट्स 2000 आवर्स असणार आहेत, बरोबर. 2000 मल्टिप्लाय बाय किती युनिट्स 36 युनिट्स मल्टिप्लाय बाय काय असणार आहे 2.50 आपल्याला ते डायरेक्ट रेट दिलेला आहे तो मटेरियलचा. सो 2000 युनिट्स मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय 2.50 बघा कॅल्क्युलेट करून किती येते आन्सर 2000 मल्टिप्लाय बाय 36 मल्टिप्लाय बाय 2.50 किती आलं 1,80,000. सो न्यू मशिनरीसाठी जे आन्सर येते किती आलं तुमचं 1,80,000. हे काय झालं तुमचं सेकंड साठी आन्सर झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचे आपल्याला ह्याच्यामध्ये
आता सांगितलंय डायरेक्ट मटेरियलच्या नंतर आपला नेक्स्ट आहे वेजेस. वन बाय वन बघा. इथे काय दिलेले आहे आपल्याला आता वेजेस. वेजेस पर रनिंग आवर किती दिले तुम्हाला इथं 15 आणि 26.25. सो हे सुद्धा कॅल्क्युलेट करत असताना डायरेक्ट घ्या वेजेस. ओके. सो वेजेस किती दिली अमाऊंट तुम्हाला 2000 आर बरोबर आहे. सो 2000 आवर्स मल्टिप्लाय बाय आता तुम्हाला डायरेक्ट युनिट दिले त्यांनी किती युनिट दिले डायरेक्ट तुम्हाला वेजेसचे. वेजेस पर रनिंग आर दिले तुम्हाला डायरेक्ट किती आहेत ते 15 आवर्स आणि 26.25. सो 2000 मल्टिप्लाय बाय 15 आणि इथं घेता तुम्हाला काय करायचं डायरेक्टली 2000 मल्टिप्लाय बाय किती दिले 26.25. सो 25 कॅल्क्युलेट करून बघा कॅल्क्युलेट किती आन्सर येतं. 2000 मल्टिप्लाय बाय 15 ह्याचा आन्सर तुम्हाला इथं भेटेल किती 30,000 वेजेस साठी. आणि इथे जे करा 2000 मल्टिप्लाय बाय 26.25 किती आलं आन्सर 52,500. ओके. सो नेक्स्ट न्यू मशिनरी तुम्हाला आन्सर भेटलं 52,500 हे भेटलं तुम्हाला न्यू मशिनरीसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते काय दिलेलं आहे आपल्याला पॉवर. सो किती घेतलेले आपल्याला याच्यामध्ये बघा आता. सो पॉवर काढताना टोटल आपले जे युनिट्स दिलेत त्या लोकांनी ते आहेत डायरेक्टली अमाऊंट मध्ये दिलेत बरोबर आहे. पॉवर पर इयर किती आहे 10,000 आणि इथं आहे 22,500. सो त्यानुसार घ्या म्हणजे अशी कॅल्क्युलेट करायची गरज लागणार नाहीये तुम्हाला. पॉवर पर इयर डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 10,000 आणि 22,500. सो पॉवर 10,000 आणि नेक्स्ट न्यू साठी किती दिले तुम्हाला 22,500. सो 22,500 हे झालं पॉवर साठी. त्याच्यानंतर नेक्स्ट दिले तुम्हाला त्याच्यामध्ये कन्झ्युमर स्टोअर्स. ओके. कन्झ्युमर स्टोअर्स सुद्धा अमाऊंट दिलेली आहे 30,000 आणि 37,500. सो कन्झ्युमर स्टोअर्स अमाऊंट तुमची दिलेली आहे 30,000 आणि 37,500. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला त्याच्यानंतर अदर चार्जेस बरोबर आहे. अदर चार्जेस किती आहे 40,000 आणि 45,000. सो अदर चार्जेस 40,000 and 45,000 हे तुमचे झाले अदर चार्जेस. आफ्टर दॅट नेक्स्ट काय गिवन आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला आता ह्याच्यानंतर काढायचं आपलं डेप्रिशिएशन कॉस्ट. ओके. सो डेप्रिशिएशन कॉस्ट काढत असताना आपल्याला जे टोटल आता आपण डेप्रिशिएशन कॉस्ट कशावरती कॅल्क्युलेट करणार आपल्या जे मशिनरीची मेन प्राइस आहे त्याच्यावरती बरोबर आहे. त्याची परचेस प्राइस किती होती 2 लाख रुपीज आणि आपली लाईफ ऑफ इयर म्हणजे त्याचे इयर किती दिले त्यांचे टोटली जी इयर्स काढायचे आपल्याला बरोबर आहे. एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन किती होती 10 इयर. मग ही कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला डेप्रिशिएशन. ओके. सो डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला इथं कॅल्क्युलेशन पाहिजे करून घ्या 2 लाख डिवायडेड बाय 10. नेक्स्ट किती दिले तिथं 3 लाख डिवायडेड बाय 10. सो 3 लाख डिवायडेड बाय 10. समजते का डिप्रिशिएशन कसं कॅल्क्युलेट करतोय. तुमचं झालंय प्रॉब्लेम फक्त बघून घ्या व्यवस्थित. माहिती आहे ना कसं डिप्रिशिएशन वैभवी सायली. हो सर. ओके. सो आता काय करायचं 2 लाख डिवायडेड बाय 10 म्हणजे तुमचे टोटल आन्सर तुम्हाला जे काढायचे आहेत त्यांनी दिलेले. सो 2 लाख डिवाइड बाय 10 किती भेटलं आपल्याला 20,000. बघा कॅल्क्युलेट करून डिवायडेड बाय 10 किती आलं 20,000. सो 20,000 फॉर फर्स्ट होल मशिनरी. आणि इथे किती येणार आहे तुमचा टोटल दिलेला तुमची जी अमाऊंट आहे ती 3 लाख म्हणजे इथे किती येणार आहे 3 लाख डिवायडेड बाय 10 म्हणजे आलं 30,000. तुम्हाला कॅल्शियम विजिबल होते का माझी कॅल्क्युलेटर स्क्रीनवरचं कॅल्सी दिसते का.
येस. ओके, ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे आता, हे संपूर्ण आपण जी अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे म्हणजे कोणती 3 लाख, त्याच्या खाली काय घेतलं होतं आपण, लेस डायरेक्ट मटेरियल, वेजेस, पॉवर, कन्झ्युमेबल स्टोर्स अँड अदर चार्जेस, आणि जे डेप्रिशिएशन जे आपण आता काढले हे ह्या सेल्स मधून काय करायचं आपल्याला, लेस करायचं आहे. सो वन बाय वन काय करा तुम्ही, लेस करून घ्या, म्हणजे काय भेटेल, आन्सर भेटेल. बरोबर आहे. काढून घ्या पहिले, किती आन्सर सांगा मला, कॅन्सल किती येते आन्सर बघा. टोटल करून किती दिले तुम्हाला इथं सुरुवातीला 3 लाख. ओके, सो वन बाय वन घ्या कॅल्क्युलेट करून, म्हणजे डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. सो डायरेक्ट तुमची अमाऊंट किती दिली होती तुम्हाला, 3 लाख. त्याच्यामधून काय करायचं तुम्हाला, मायनस कोणते कोणते अमाऊंट मायनस करायचे आहेत. सो 1,20,000 बरोबर आहे, मायनस त्याच्यानंतर कोणती अमाऊंट येते, 30,000, त्याच्यानंतर 10,000, त्याच्यानंतर 30,000, त्यानंतर 40,000 आणि त्याच्यानंतर कोणती ते 20,000. सो तुम्हाला किती भेटलं नंतर आन्सर, 50,000. 50,000 तुमचं काय आहे इथे तुम्ही आन्सर मध्ये बघू शकता. 50,000 तुमचं आहे NPBT, म्हणजेच काय, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स, जे आपल्याला आता इथं 50,000 भेटलं. ओके, सो हे रफ करतोय आम्ही. ओके, सो आपल्याला काय भेटले, NPBT. काय फुल फॉर्म आहे NPBT चा, सायली, वैभवी, सलोनी. NPBT म्हणजेच काय, नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. सो 50,000. तुम्हाला मी हा प्रॉब्लेम जो मी अगोदर सॉल्व्ह करून दाखवला होता तेव्हा जमला होता का, हो. तो फक्त एक दोघांनीच का सेंड केला मला लिहून, बाकीच्या ठिकाणी सेंड केला, लिहत नाही का बाकीचे प्रॉब्लेम. समजत नसेल तर विचारत चला, फक्त छोटे छोटे प्रॉब्लेम तेच तुम्ही सॉल्व्ह करून पाठवता, बाकीचे कोणी पाठवत नाही. भले पर्सनल टाका, ग्रुप टाका, काही कसेही टाका, मध्ये प्रॉब्लेम टाकत चला, म्हणजे मला समजा तुम्हाला कितपत समजते, कारण तुम्हाला एक्झामला प्रॉब्लेम येणार आहेत जर तुमची ऑफलाईन एक्झाम झाली तर. ठीक आहे, अजून काही डिसाईड नाही आहे, काही होऊ शकतं, त्यानुसार करा. ठीक आहे. सो NPBT तुमचं किती आला, 50,000. त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, लेस टॅक्स. टॅक्स आपल्याला दिलेला होता 40%, बरोबर आहे. सो सेम लाईक दियर तुम्हाला तिथे काय करायचं, ओल्ड मशिनरी सुद्धा काढायचं आहे. आपण इथं ओल्ड मशिनरीचा काढला तसं न्यू मशिनरीचा आपल्याला NPBT काढायचा आहे, बरोबर आहे. सो न्यू मशिनरीचा NPBT काढत असताना आपल्याला डायरेक्ट त्यांनी काय सांगितलं होतं की ते अमाऊंट आहे ते लेस करून घ्या, आणि त्यानुसार तुम्ही काय करा, ते अमाऊंट कॅल्क्युलेट करा. सो ते काढत असताना बघा कसं करायचंय. आता आपल्याला इथे दिलेले आहे बघा, 450 मधून काय केलं आपण, प्रत्येक अमाऊंट लेस करायची आहे, बरोबर आहे. मग ती अमाऊंट लेस करत असताना 4,50,000 मायनस 1,80,000 मायनस 52,500 मायनस 22,500 नंतर 37,500 45,000 आणि 30,000 किती आला, 82,500. आपला काय भेटला आपल्याला इथं, आपला NPBT भेटला. सो इथं आला आपला टोटली 82,500. हे आपण इथं काय केला, कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर आता नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स जो आपण कॅल्क्युलेट केलाय त्याच्यामधून टॅक्स काय करायचा आहे, लेस करायचा आहे. सो 50,000 आपलं फर्स्ट ओल्ड मशिनरीसाठी आहे. 50,000 मल्टीप्लाय बाय 40%. किती भेटलं आपल्याला, 20,000. सो आपण टॅक्स पहिला ओल्ड मशिनरीसाठी भेटला 20,000. त्याच्यानंतर इथं काढायचं आहे 82,500 वरती. सो 82,500 मल्टीप्लाय बाय किती दिलेले आपल्याला, टॅक्स रेट 40%. किती आला, 33,000. सो त्याच्यावर काढायचं आपल्याला 33,000 न्यू मशिनरीसाठी.
33. आता याच्यामधून काय लेस करायचं आहे, सो किती आला इथं 30,000 बरोबर आहे. त्याच्यात आपण डायरेक्ट जे अमाऊंट लेस करणार आहोत, ठीक आहे. सो डायरेक्ट अमाऊंट लेस करायची तर आपल्याला इथं भेटणार खाली ती डायरेक्ट घेतो आपण 49,000 किती 500. सो डायरेक्ट किती अमाऊंट आपण काय केली खाली लिहून घेतली आहे. सो 49,500 आणि इथं आलं आपलं किती 30,000. हे आपलं काय भेटलं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. सो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 30,000 आणि 49,500 ही आपली अमाऊंट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे की कोणती इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित झाली, मशिनरी कोणती चांगली रन झाली आहे हे काढण्यासाठी आपण सांगितलं ना सुरुवातीला की ARR काढायचं आहे आपल्याला, एव्हरेज रेट ऑफ रिटर्न. सो बेस्ड ऑन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. सो ते कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सो ते करताना बघा कसं करायचं. ओके, सो टू मशिनरीसाठी किती त्यांनी पहिला काय दिलेलं आहे आपल्याला ARR बेस्ड ऑन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट. ARR ठीक आहे ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट वरती आहे. त्याच्यानंतर ठीक आहे आणि नेक्स्ट काढताना ARR बेस्ड ऑन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट फॉर सेकंड. म्हणजेच काय आता अमाऊंट काय दिलेली आहे बघा आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करताना अॅन्युअल पॅट अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय बाय 100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ARR चा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा एक्झाम साठी की अॅन्युअल पॅट ठीक आहे annual PAT upon ठीक है annual PAT upon original investment multiply by 100. सो annual PAT किती भेटतो होतो आपल्याला ओल्ड मशिनरी साठी आपला 30,000 बरोबर आहे. डिवाइडेड बाय आवर ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती होती जुनी मशिनरीची आपली 2 लाख परचेस प्राइस मल्टिप्लाय बाय 100. सो 30,000 डिवाइडेड बाय 2 lakh मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो डायरेक्ट आन्सर काढायचं किती येते बघा. हे जे बुक मध्ये दिलेले आहे तेवढंच आन्सर फक्त आहे का फाइंड करायचे. 30,000 डिवाइडेड बाय किती आहे 2 लाख मल्टिप्लाय बाय 100 बघा सेम आहे आन्सर. म्हणजे आन्सर बरोबर आहे आपलं 15%. सो फॉर्म्युला मध्ये टाकून फक्त ते आन्सर तेवढं काढायचे, एवढं काही मोठी स्टेप नाही त्याच्यात. 15%. ओके, सेम लाईक हिअर काय केलंय अॅन्युअल पॅट अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती होतं तुमचं इथं घेताना ते तुम्हाला इथे दिलेले बघा एक्झाम्पल मध्ये आन्सर मध्ये 49,000 तुमचं भेटलेलं आहे. 49,500 हे काय भेटले तुमची NPAT नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तुम्हाला भेटलेलं होतं. अपॉन तुमची जी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे ती किती आहे ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट तुमची 3 लाख रुपये बरोबर आहे. सो काय केलं आपण फक्त त्याला अमाऊंट मध्ये टाकलेलं आहे 49,500 डिवायडेड बाय 3 लाख किती आला आन्सर बघा आपला 16.5 भेटले आपल्याला इथं आन्सर. सो आपला आन्सर जो आहे तो किती भेटला आपल्याला 16.5. सो ह्या साईडला आला आपला 16.5 फॉर न्यू मशिनरी. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेले कॅल्क्युलेशन खाली बघा टोटल जी दिलेली आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये अॅन्युअल पॅट अपॉन ओरिजिनल इन्व्हेस्टमेंटच्या नंतर जे आपण खाली कॅल्क्युलेट करणार आहोत 30%. तर ही कशी कॅल्क्युलेट करायची आहे. ही कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला खाली एक फॉर्म्युला दिलेला आहे. तर हा फॉर्म्युला फक्त बघा काय आहे की एव्हरेज इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला डायरेक्ट एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. मग एव्हरेज इन्व्हेस्टमेंट काढत असताना आपल्याला दिलेलं आहे एव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट म्हणजे आपली परचेस प्राइस मायनस स्क्रॅप अपॉन 2 बरोबर आहे. त्या पुढे काय दिले प्लस स्क्रॅप प्लस वर्किंग कॅपिटल बरोबर आहे. सो हे काढत असताना आपल्याला काय करायचं डायरेक्ट फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. सो इथे बघा आता आपली ओरिजिनल कॉस्ट किती होती. ओरिजिनल कॉस्ट आहे फॉर ओर मशिनरी 2 लाख बरोबर आहे मायनस आता स्क्रॅप व्हॅल्यू काही दिलेलीच नाही आपल्याला म्हणजे काय स्क्रॅप व्हॅल्यू काय आहेच नाही वर्किंग कॅपिटल काही दिलेलं नाही आपल्याला. सो डायरेक्ट अपॉन काय करायचं आपल्याला 2 करायचे. किती आला आन्सर आपलं 1 लाख रुपये इथं आन्सर दिसतंय. सो आपलं किती आन्सर आला इथं एव्हरेज इन्व्हेस्टमेंटला इथं 1 लाख
सो पुन्हा बघा 30,000 आपला अॅन्युअल पॅट अपॉन एव्हरेज इन्व्हेस्टमेंट जर आपण हा फॉर्म्युला वापरून आता काढली ती आपल्याला भेटली किती 1 लाख. सो 30,000 डिवायडेड बाय 1 लाख बरोबर आहे मल्टिप्लाय बाय 100 किती आला आन्सर 30%. सो हे झालं आपला पहिला बरोबर आहे एव्हरेज इन्व्हेस्टमेंट. सेम नाही काय करायची तुम्हाला न्यू मशिनरीसाठी सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो न्यू मशिनरीसाठी कॅल्क्युलेट करत असताना काय करायचं आहे आपल्याला ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट 3 लाख आहे स्क्रॅप व्हॅल्यू काही दिलेली नाही आहे आपल्याला अपॉन 2. सो किती भेटलं आपल्याला इथं 1,50,000 भेटलं. सो 1,50,000 बरोबर आहे डिवायडेड बाय किंवा डायरेक्ट करा तुम्ही जी तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे पहिले पॅटची 49,500 डिवायडेड बाय 1,50,000 मल्टिप्लाय बाय 100. ओके किती आला आन्सर तुमचा इथं डायरेक्ट कॅल्क्युलेट करून काढू शकता तर 33%. ओके हे बघा इथं भेटेल तुम्हाला 33%. ओके समजला हा प्रॉब्लेम झालेला होता फक्त सॉल्व्ह करून लिव्हरचा नोटबुकला असंच ठेवू नका. काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे. आणि कालचे थेरीचे पॉईंट दिले तुम्हाला त्या स्कॅन करून पाठवणार आहे तुमच्या ग्रुपला. सो तुम्ही ते लिहून काढा नोटबुकला आणि पुढचा जो चॅप्टर आहे तो आपण चालू करणार आहोत लगेचच कारण तो चॅप्टर अजून थोडासा बाकी आहे त्याच्यामुळे तो करायचा